सोलापूर जनता सहकारी बँकेच्या श्रीराम मंदिर वंदन एटीएम कार्डचा अनावरण सोहळा शानदार वातावरणात पार पडला। सोलापूर जनता सहकारी बँकेच्या श्रीराम मंदिर वंदन एटीएम कार्डचं अनावरण थाटात करण्यात आलं। बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत बँकेच्या मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला। बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे या प्रसंगी म्हणाले की प्रदीर्घ कालखंडानंतर तीर्थक्षेत्र श्री अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी झाली। या घटनेची आठवण ग्राहकांसोबत राहावी याकरता सोलापूर जनता सहकारी बँकेकडून श्रीराम मंदिर वंदन एटीएम कार्ड बाजारात आणण्यात आला आहे। या कार्डद्वारे एका दिवसाला 40,000 रुपयाऐवजी 1,00,000 रुपयापर्यंतची रक्कम एटीएम मधून काढता येणार आहे। ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं यावेळी कळवण्यात आलंय। असं राम मंदिराचं जे बांधकाम होतं ते 22 जानेवारीला पूर्ण होऊन रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठा झाली। त्यावेळेला अशी बँकेत आमच्या चर्चा चालू होती की आपण त्यासाठी लक्षात राहण्यासारखं काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून अशी संकल्पना पुढे आली की एटीएम कार्ड आपण राम मंदिरच्या दृष्टिकोनातून काढावं। म्हणून आपण श्रीराम मंदिर वंदन कार्ड अशा नावाने आपण चर्चा करून ते ठरवलं आणि त्याप्रमाणे NPCI कडे म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडे रितसर परमिशन मागून त्या पद्धतीने सगळी परमिशन घेऊन आपण हे आज रोजी एटीएम कार्ड लॉन्च करत आहोत। या कार्यक्रमात सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।